मला एक खूप मोठा इंटरव्ह्यू करायचा असतो जो मला करता येत नाही बिकॉज ऑफकोर्स माझी तब्येत बरी नाही आहे. कौशिकीचं काम फक्त एकच आहे, युवराजला प्रत्येक वेळेला समजवणं. मला असं वाटतं कौशिकीला हे कळलंय की केदारच्या मनात तारिणी आहे. युवराजचं जोपर्यंत डोकं सटकत नाही तोपर्यंत मजा येत नाही, त्याच्यामुळे त्याचं डोकं सटकत राहावं. आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते म्हणून आम्ही एकमेकांना सहन करू शकतो एकाच मेकअप रूममध्ये. हे आत्ता आत्ता घडायला लागलंय. कौशिकी मॅडम असं ऐकू यायला लागलं. 1 मिनिट असं झालं की हे नाव, हो मीच आहे कौशिकी. कौशिकी हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. तारिणी या मालिकेच्या सेटवर आली आणि कौशिकी माझ्यासोबत आहे. कौशिकी कशी आहेस? मस्त, सुपर्ब, अमेझिंग. तेच, पण मी कुठेतरी ऐकलं की आजारी आहे आणि आता काहीतरी मोठा ट्विस्ट येणार आहे. सो मला थोडक्यात ते सगळं जाणून घ्यायचं आहे की कारण की मालिका आता खूप छान पीक घेते आणि या सगळ्यात खरं तर कौशिकी सगळ्यांची कशी या पद्धतीने वाट लावते असं आपण म्हणू शकतो, कारण की तिची पत्रकारिता प्रेक्षकांना फार आवडते. ती ज्या पद्धतीने सत्य दाखवते, पण त्यात आता नेमकं काय घडणार आहे? आत्ता खरं तर म्हणजे ट्रॅक असा आहे की युवराज आणि केदार यांच्यामध्ये कोण उजवा आहे MNN कंपनी सांभाळण्यासाठी, ते कौशिकीच्या समोर येण्यासाठीच्या ज्या घटना घडत आहेत त्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत, जेणेकरून त्यांनासुद्धा क्लॅरिटी येईल आणि कौशिकीलासुद्धा क्लॅरिटी येईल की केदार उजवा आहे आणि केदार जास्त उत्तम पद्धतीने सांभाळू शकतो ही अख्खी कंपनी. सो त्याच्यासाठी आत्ता माझी तब्येत जरा डाऊन आहे सिरियलमध्ये आणि मला एक खूप मोठा इंटरव्ह्यू करायचा असतो जो मला करता येत नाही बिकॉज ऑफकोर्स माझी तब्येत बरी नाही आहे आणि केदार मदतीला आलेला असतो, त्याच्यामुळे माझं असं होतं की तू का नाही घेत इंटरव्ह्यू, आणि तो इंटरव्ह्यू आता कळेलच प्रेक्षकांना की तो कसा जातो. मग त्याच्यातनं कौशिकला एक गोष्ट तर 100% कळते की केदारमध्ये केपेबिलिटी आहे, किंबहुना मोर देन युवराज केपेबिलिटी आहे, पण ती अचानक कशी त्याच्या हातात द्यायची, तर ते हळूहळू हळूहळू कसं होणार आणि त्याच्यासाठीचा पाया मला असं वाटतं तयार होतोय आत्ता तारिणी सिरियलमध्ये. नक्कीच, पण युवराजला जर तू ही सत्ता असं म्हणू शकतो हे जर दिलं नाही तर त्याचं वेगळं रूप पुन्हा एकदा असं उलगडताना पाहायला मिळेल. मला सांग, यासाठी किती प्रिपेअर आहे? कारण की घरातल्या व्यक्तीला जेव्हा आपण एखादी वस्तू देत नाही आहे तेव्हा त्याच्यासाठी ते खूप निगेटिव्ह होऊ शकतं आणि तो ते मनात राग धरून ठेवू शकतो. सो त्याची समजूत कशा पद्धतीने कौशिकी कळेल? खरं तर मला असं वाटतं की कौशिकीचं काम फक्त एकच आहे, युवराजला प्रत्येक वेळेला समजवणं किंवा खरं आणि खोटं मध्ये अंतर कसं करायचं हे शिकवत राहणं. सो ते संपणार नाही आहे आयुष्यात, ते संपणार नाही आहे. सो मला असं वाटतं की ती दरी फार मोठी मोठी होतच जाणार आहे. त्याच्यात काही म्हणजे तिला पण ते दिसतंय की आता हे खूप वेगळ्या वाटेला जाणार आहे, पण दुसरा पर्याय काय आहे? मला असं वाटतं की जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नसतो तेव्हा ऑफकोर्स तुम्ही बेटर ऑप्शनच चूज करणार आणि एनिवेज केदार इज अ बेटर ऑप्शन. पण मला असं वाटतं की युवराजचं जोपर्यंत डोकं सटकत नाही तोपर्यंत मजा येत नाही, त्याच्यामुळे त्याचं डोकं सटकत राहावं कायम. कारण फॅब्युलस, म्हणजे मला असं वाटतं एक प्रेक्षक म्हणून जेव्हा मी सिरियल बघते ना, म्हणजे ऑफकोर्स मी काम करते, पण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा जेव्हा मी सिरियल ही बघते तेव्हा टी व्ही समोर बसून तेव्हा मला फार मजा येते. कारण फार वेगळ्या प्रकारची ही सिरियल पण नाही म्हणता येणार. मी हे खूप ठामपणे म्हणू शकते की दिस इज अ सिरीज, दिस इज नॉट अ सिरियल. कारण तशा पद्धतीने आम्ही कामही करत नाही, तशा पद्धतीने सीनही बांधले जात नाहीत. आमचे मोठे मोठे सीन्स छोटे क्रिस्प करून ते फिट केले जातात सो दॅट तो एक सिरीजचा फील यावा. सो आय थिंक सगळे अमेझिंग त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आणि म्हणूनच तू म्हणालीस तसं की सिरियल इज रिसिव्हिंग अमेझिंग रिस्पॉन्स फ्रॉम दी ऑडियन्स आणि असाच येत राहावं अशी माझी इच्छा आहे, कौशिकीची पण इच्छा आहे. येस, पण कौशिकीसाठी केदार आता उभा आहे, तशी केदारसाठी कौशिकी उभी राहणार का? कारण की आता जेव्हा तो इंटरव्ह्यू घ्यायला बसणार त्याची पहिलीच वेळ असेल. Correct. सो त्यासाठी तू त्याला काय सल्ले देणार आहेस आणि काय सांगणार आहेस की त्याने कशा पद्धतीने करावं? मला असं वाटतं की कौशिकी ही नेहमीच केदारच्या बाजूने असते. म्हणजे ती दाखवते की मी तुझी बाजू घेत नाही आहे, पण ती नेहमीच त्याच्या बाजूने असते, कारण ती खऱ्याच्या बाजूने असते आणि केदार खरा आहे.
त्याच्यामुळे तिला माहिती आहे मनातनं की ह्यांनी जर तो इंटरव्ह्यू घेतला तर तो उत्तम करणार आहे. फक्त आपण म्हणतो तो हौसला अफजाई करणे का काम कौशिकी कर रही आहे, अजून काही नाही. आणि ती ते करत राहणार. कारण तसं त्याला म्हणजे कौशिकीला हे माहिती नाही आहे, पण तसा तो ट्रेंड आहेच ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण कौशिकीला वाटतं की तो ट्रेंड नाही आहे. सो तो एक काय म्हणू आपण त्याला ट्विस्ट आहे की अजून कौशिकीला त्यांचे खरे रंग कळले नाही आहेत. पण आय एम व्हेरी एक्सायटेड की हा ट्रॅक कसा पुढे जाणार आहे, कारण खूप गोष्टी उलगडायच्या बाकी आहेत आणि खूप गोष्टी उलगडल्या आहेत. सो इट इज अमेझिंग. येस, मला हे पण विचारायचं की जेव्हा तारिणीच्या प्रेमात केदार आहे हे जेव्हा कौशिकीला कळणार आहे तेव्हा कौशिकीच्या काय रिएक्शन्स असणार आहेत? नाही, ऑफकोर्स आत्तासुद्धा मला असं वाटतं कौशिकीला हे कळलंय की थोडंसं केदारच्या मनात तारिणी आहे आणि हे त्यांनी बोलून दाखवलं तरी ते त्यांच्यामध्ये दिसतंय. ऑफकोर्स तिला तारिणीची शाश्वती नाही, कारण तिला तारिणीवर विश्वास नाही आहे आत्ता तरी. पण केदारवर आहे आणि ते त्याच्या बोलण्यातनं वागण्यातनं अगदी दिसत आलं आहे आणि ते ती रिसीव्ह करत आली आहे. पण मला असं वाटतं की आपला भाऊ खुश राहावा हेच आपल्याला हवं असतं आणि म्हणूनच आय थिंक कौशिकी तारिणीला टॉलरेटसुद्धा करते घरामध्ये, कारण तिचं केदारवर भयंकर प्रेम आहे भाऊ म्हणून. सो मी तो खुश असल्यावर मी खुशच असणार, माझा काही संबंधच येणार नाही. Yes, पण घरात जे टॉलरेट करतेस तू तारिणीला, मला हे उलटं कधी कधी सोशल मीडियावर दिसतं, कारण तारिणी आणि कौशिकीचा धमाल बॉन्ड आम्हाला सोशल मीडियावर दिसतो. सो मेकअप रूममध्ये जी खूप धमाल मस्ती चालू असते, खरं तर मला वाटलं शिवानी असेल, पण शिवानी नाहीये. पण तुझ्याचकडनं जाणून घ्यायचं आहे, ठरवतं कधी आणि कसा वेळ काढला जातो हे सगळं करण्यासाठी. आत्ताच एक व्हॅलेंटाईन डेचा असा काहीतरी तुम्ही रील केला आणि जो कमाल व्हायरलही होतोय. आम्ही म्हणजे मी आणि शिवानी आम्ही एकमेकींना ना असं सजेस्ट करत राहतो काही छान दिसलं तर. आणि आम्ही असं ठरवतो की आता आपल्याला हे करायचं आहे. मग वी आर व्हेरी एक्सायटेड टू. मला असं वाटतं इट इज फक्त कौशिकी आणि तारिणी म्हणून नाही, पण शिवानी आणि अभिज्ञा म्हणून आम्ही खूप छान जेल झालेलो आहोत. आम्हाला एकमेकांची पर्सनॅलिटी भयंकर आवडते, कारण ती खूप भिन्न आहे आणि आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते, म्हणून आम्ही एकमेकांना सहन करू शकतो एकाच मेकअप रूममध्ये. सहन करू शकतो, शिवानी हे बघणार आहे. करू शकतो. नाही, पण असं मला आधी वाटायचं, पण ॲक्च्युली जोपर्यंत तुम्हाला स्वभाव कळत नाही तोपर्यंत तुम्हाला सहनच करावं लागतं. बिकॉज सतत एक व्यक्ती तुमच्या रूममध्ये असण्याचा तुम्हाला ऑफकोर्स त्रासही होऊ शकतो, प्रश्नच नाही. पण तो आता होत नाही, कारण आमचं खूप छान ट्युनिंग झालं आहे आणि ते मला असं वाटतं की काही आम्हाला फार त्याच्यात चला ट्युनिंग करूया, चला गप्पा मारूया असं नाही करावं लागलं. आम्ही फार हळूवारपणे एकमेकांना समजून घ्यायला लागलेलो आहोत आणि त्यात जो मजेचा पार्ट आहे ना तो मी आहे. ओके. कारण मी अत्यंत, मला असं वाटतं एक असते ना, एक द्वाड मुलगी असते शाळेमध्ये आपल्या क्लासमध्ये, की कळतं की ती मी आहे, द्वाड मुलगी मी आहे. आणि समजूतदार जेव्हा की मी खूप मोठी आहे तिच्यापेक्षा, पण हो द्वाड मुलगी मी. ओके, म्हणजे सगळे प्लॅनिंग मला असं वाटतं अभिज्ञा का? हां सगळं प्लॅनिंग, सगळं असं नाही, सुचवते ती सुद्धा. पण तुला माहिती आहे एक असतं की एक मजा आणायची असते एखाद्या गोष्टीमध्ये. मला असं वाटतं ती गोष्ट मला जास्त पटकन सुचते आणि मला जास्त पटकन कळते की एखादा नॉर्मल इन्सिडेंटसुद्धा आपण नरेट करताना कसं तो फनी करू शकतो. बिकॉज आजकाल मला असं वाटतं सगळेच इतके त्रस्त आहेत आयुष्यात, स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये, प्रोफेशनली एवढे गुंतलेले आहेत की एव्हरीबडी नीड्स लाईक अ ब्रीदर. सगळ्यांना एक छान असा क्षण हवा आहे जिकडे असं हसू यावं थोडंसं. सो मला असं वाटतं की माझा प्रयत्न सोशल मीडियावर ऑफकोर्स टू पोर्ट्रे की माझी केपेबिलिटीज काय आहेत ॲक्टर म्हणून ऑफकोर्स, पण त्याचबरोबरीने जे प्रेक्षक माझ्या सोशल मीडियाने बांधून ठेवलेले आहेत त्यांना माझ्यातला एक पेहलू दिसावा, हा माझा प्रयत्न असतो प्रत्येक वेळेला. आणि माझा हा पेहलू जरा जास्तच डोकवतो, कारण माझा स्वभावच तो आहे. मला काही वेगळं फ्रँकली करावं लागत नाही. बट आय एम व्हेरी हॅपी. मग ते ना छान रिसीव्ह नाही झालं तरी मी खुश असते, कारण मी व्यक्त होते आणि मला व्यक्त व्हायला भयंकर आवडतं. Yes, आणि आम्हाला ते
पाहायला खूप आवडतं की जेव्हा तू व्यक्त होते. आणि मला यावरूनच विचारायचं, कौशिकीलाही भरभरून प्रेम मिळते. आतापर्यंत अशी कोणती मुवमेंट घडली का जिथे कौशिकी म्हणणं असं ओळखलं गेलं आणि असं वाटलं वाव, हे हे कॅरेक्टर देखील माझं तितकंच बिल्ड झालं. आत्ता मी जस्ट एक ह्याला गेले होते, इव्हेंटला गेले होते. पुण्यात गेले होते मी. तर ना हे आत्ता घडायला लागलंय की कौशिकी मॅडम असं ऐकू यायला लागले. तर पटकन ना आता आता वल्लीची सवय आहे मला, मोनिकाची सवय आहे मला, पण मला अजून कौशिकीची सवय नव्हती. तर ते असं ऐकल्यावर मला असं मस्त वाटलं. मला असं झालं की आई शपथ! म्हणजे मेन काय होतं की पोचपावती कशी मिळणार? ठीक आहे, TRP वगैरे ही गणितं तर प्रश्नच नाही, ती असतातच. पण ते ॲक्च्युली लोकांपर्यंत कॅरेक्टर पोहोचतंय का? त्याची पावती हीच असते की जेव्हा लोकं तुम्हाला त्या पात्रात बघायला लागतात आणि ते व्हायला लागलंय. सो ते इतकं भारी वाटतं मला. आय कान्ट टेल यू द फीलिंग. आणि मला 1 मिनिटं असं झालं की हे नाव, हो मीच आहे कौशिकी, कौशिकी. कारण पहिल्यांदा झालंय, तिच्या नावाने पहिल्यांदा मला बोलवलं गेलं. सो मला ते रिसीव्ह व्हायला फार वेळ लागला. पण मला फारच भारी वाटलं. आणि मला असं वाटतं लहान लहान मुलंसुद्धा जेव्हा कौशिकी मॅडम, कौशिकी मॅडम, एक त्या कॅरेक्टरचा एक रिस्पेक्ट, एक मान जो मिळतो ना तो. आणि ह्या कॅरेक्टरचा मेन, कारण निगेटिव्ह कॅरेक्टर्स केलेली आहेत, पण पहिल्यांदा जर का एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर रिसीव्ह होतं आहे, तर माझ्यासाठी जिनी निगेटिव्ह कॅरेक्टर्स केले तिच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण एकतर लोकांना पटवून देण्यापासून माझी प्रोसेस आहे. मग ते कॅरेक्टर आवडेल ना आवडेल ती फार पुढची गोष्ट आहे. एकतर पटवून देणं की अभिज्ञा ही पॉझिटिव्ह आहे, आणि त्यात जर का जम बसला तर म्हणजे ॲक्टर म्हणून तर आय डोंट नो, मला दुसरं काहीच नको, मला फक्त एवढंच हवं आहे. नक्कीच. आणि अभिज्ञा ही खरंच पॉझिटिव्ह आहे आणि नेहमी तिच्याशी बोलताना हे जाणवत असतं. आणि यासोबत तिचे ट्रेंड जे फॉलो होतात म्हणजे लुक्स, ज्वेलरी, हे काय व्हायरल होतंय. म्हणजे मी एक रीलमध्ये पाहिलेलं की कौशिकीची ज्वेलरी असं काही पाहिलेलं. मला ते बघून इतकं छान वाटलं की कमाल आहे हे सगळं. आणि कसं हे म्हणजे कोण असं सजेस्ट करतं की कधी कधी असं होतं की नाही स्वतः ठरवते की नाही, असं. मी तुला सांगू, माझ्या आजपर्यंत जे प्रत्येक कॅरेक्टर मध्ये मी खूप दखल घेतली आहे. म्हणजे जेन्युअनली मी सांगते. कदाचित कधी कधी ते म्हणजे क्रिएटिव्ह लेवलवर ते थोडंसं त्रासदायक होऊ शकतं, कारण चॅनलवाली लोक एक वेगळा विचार करतात, आपण एक वेगळे विचार घेऊन येतो. पण मला असं वाटतं की हे सगळं चालू आहे फक्त टू मेक कौशिकी बेटर. म्हणजे त्यात माझा हेतू फार क्लिअर आहे की ठीक आहे, प्रश्नच नाही. एक पात्र म्हणून तुम्ही 10 लोकांमध्ये उभं राहणं अगदीच गरजेचं आहे तुमच्या अभिनयामुळे. पण मला असं वाटतं आजच्या जगात लुक अँड फील मॅटर द मोस्ट. म्हणजे आणि आजकाल लुक अँड फील जास्त पटकन रिसीव्ह होतो अँड देन पीपल कनेक्ट टू युअर कॅरेक्टर. मग त्या लुक अँड फीलमध्ये आपण छोट्या छोट्या बारकाव्या कशा आणू शकतो, किंवा लुक अँड फीलमध्ये आपण त्या वेगळेपणा कसा आणू शकतो, हे माझं नेहमी प्रत्येक, म्हणजे अगदी पहिल्या कॅरेक्टर मी आयुष्यात केलं तेव्हापासून आत्तापर्यंतचा माझा हाच हेतू असतो. आणि त्यात मी आत्ता ह्याच्यात मी म्हणजे हुप्स घालते किंवा मी इयर कफ्स घालते अख्खे. सो तो मी लुक अँड फील ह्या कॅरेक्टरसाठी ह्याच्यासाठी ठेवला आहे, कारण म्हणजे ती स्टेटमेंट पर्सनॅलिटी आहे. मग तिचे स्टेटमेंट ज्वेलरी पाहिजे. वा. आणि म्हणजे अगदी भरलेली नाही. मी फॅन नाही आहे फार भरलेल्या ज्वेलरीची. आणि त्यात ते कॅरेक्टर पण असं नाही आहे की ती गॉडी नाही आहे, ती स्टायलिश आहे आणि ती अत्यंत सोफिस्टिकेटेड आहे. पण त्यातूनही तिचा रॉयल्टी तिची दिसली पाहिजे. मग त्याच्यासाठी एक सुवर्णमध्य आम्ही काढला की थोडंसं स्टायलिश आणि थोडंसं काय म्हणू आपण त्याला वेगळं, पण तरीही सोफेस्टिकेटेड. सो दॅट इज वॉट वी एम्ड ॲट ॲक्च्युली. आणि हे सगळं तुला सूट होतं ना, हे खरंच खूप छान वाटतं. मला सांग, आता पुन्हा एकदा मालिकेकडे येते. जेव्हा कधी केदार, म्हणजे आता तुला कळतंय की तो तारिणीच्या प्रेमात आहे, तो बोलायला घाबरत असेल, तर तू कौशिकी त्याला मदत करशील का की त्या दोघांचं जोडी जमवण्यासाठी, किंवा असं म्हणू त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी? हो, ऑफकोर्स. कारण जसं मी म्हणलं तसं की अजून तारिणीला ते रिअलायझेशन नाही आहे किंवा तिच्या मनात त्या भावनाही नाही आहेत.
पण केदारच्या त्या आधीपासून होत्या, त्या आत्ताही आहेत आणि त्या दिसतात सुद्धा. तो वाव आणतो की ते म्हणजे मी फक्त कामासाठी करतोय, पण ते कुठेतरी त्याच्या वागण्यातनं बोलण्यातनं दिसतं. पण उद्या जर का अशी वेळ आली तर आय एम व्हेरी शुअर कौशिकी कुठल्याही लेवलला जाऊन त्याला मदतच करेल, कारण शेवटी हेतू हाच आहे की भाऊ खुश राहावा. आणि त्यात 100% माहिती आहे की तारिणीसुद्धा खुश राहील, कारण ती तशी फार सिंपल मुलगी आहे हे कौशिकीला कळलं आहे. पण घटना अशा घडत आहेत ज्याच्यामुळे खूप मिसअंडरस्टँडिंग्ज होत आहेत. एकदा ते क्लिअर झाले की मला असं वाटतं काही डाऊटच नाही आहे की ती अतोनात प्रयत्न करेल त्यांना एकत्र आणण्यासाठी इन एनी वेज. नक्कीच. आणि हाच प्रयत्न बघण्यासाठी आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत. सो मला सांग, प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे सध्या सुरू असलेल्या ट्रॅकबद्दल? तुम्ही जे प्रेम देताय आम्हाला त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आम्हाला इतका कमाल फीडबॅक येतो आणि खरंच तो अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. खरंच खूप वेगळ्या धाटणीची ही सिरीज आहे. त्याला तुम्ही उचलून धरलं आहे, त्याला तुम्ही प्रेम दिलं आहे, वेगळ्या प्रयत्नात तुमचा हातभार लागतो आहे, ह्याच्याबद्दल तुमचं खरंच कौतुक. कारण प्रेक्षक आता ट्रान्सफॉर्म होतो आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आणि त्यात प्रत्येक कॅरेक्टरला त्याचं प्रेम मिळतं आहे आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यात मला असं वाटतं ही पोलीस किंवा सुपर कॉप चा फील असलेली सिरियल असल्यामुळे एक देशभक्तीचा सुद्धा याला खूप मोठा हातभार आहे. सो खूप खूप धन्यवाद की तुम्ही एक वेगळा आमचा प्रयत्न तुम्ही उचलून धरलात आणि तो असाच धरावात. आणि आम्ही 5, 6, 10 वर्ष कंप्लीट करावी ही प्रेक्षकांकडे मला इच्छा आहे, माझी इच्छा आहे कौशिकीची, आणि विनंतीसुद्धा आहे. आणि थँक्यू व्हेरी मच फॉर लव्हिंग तारिणी अँड एव्हरीबडी इन तारिणी. येस, मला असं वाटतं तू जे काही मागितलं ते नक्कीच पूर्ण होईल. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.